तर या ठिकाणी या दुकानाला भेट देण्यासाठी महालक्ष्मी स्ट्रीट स्टॉल, तर बाबूलाल या दुकानाच्या बरोबर ऑपोजिट साईडला दुकान आहे आणि हायवेच्या बरोबर जवळच आहे. तर तुम्ही जर इकडे आलात तर मंडणगडमध्ये तर जरूर या आपल्या दुकानाला व्हिजिट द्या. या ठिकाणी समोरच बरोबर बाबूलालच्या समोर इकडे प्रकाश कॉम्प्लेक्स इकडे तुम्ही बघू शकता, समोरच दुकान आहे. या दुकानाला आपल्याला व्हिजिट द्यायचं आहे आणि नक्की या. महालक्ष्मी स्ट्रीट स्टॉल अशा पद्धतीने या ठिकाणी दुकानाचं नियोजन केलेलं आहे. सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत आणि जवळच कुठे असाल तर नक्कीच जवळ या दुकानाला भेट द्या. चला आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे आणि आपण आज चला आतमध्ये जाऊया आणि कार्यक्रम कशा पद्धतीने आहे ते आपण बघूया आणि कार्यक्रमाला किती लोक येणार आहेत आज ते पण बघूया आपण. चला अशा पद्धतीने सगळे प्रमुख माणसं या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आले. मी मयूर भानसे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आलो आपण मंडणगडमध्ये. आपले बालेगावचे सुपुत्र निलेश रक्ते यांचं आज महालक्ष्मी स्ट्रीट स्टॉल या ठिकाणी मंडणगड ठिकाणी एक छोटंसं दुकान आज त्याचा शुभारंभ झालेला आहे. तर आपण या दुकानाला भेट देण्यासाठी खास आवर्जून आलो आहे. मित्रांनो, मंडणगड ठिकाणी दुकान या ठिकाणी भांड्यांचं दुकान आहे. अगदी आपल्या समाजाचा एक मराठी माणूस पुढे जातो आहे, त्या माणसाला प्रतिसाद देणं आपलं काम आहे. आणि मंडणगड ठिकाणी शहरा ठिकाणी आज उत्कृष्ट असा व्यवसाय सुरू केला आहे. त्या दुकानाला आपण व्हिजिट देणार आहोत. तर तुम्हीसुद्धा या इकडे मंडणगडमध्ये कुठे असाल किंवा आपल्या खेडेगावात कुठे असाल तर लग्नानिमित्ताने भांडी, कुठल्या कार्यक्रमानिमित्त भांडी आपल्या या ठिकाणी चांगल्या योग्य दरामध्ये नक्कीच मिळतील. सगळ्या फ्रीज पंख्यापासून सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर तुम्ही जरूर या दुकानाला भेट द्या. तर आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कोकणी माणसाला, मराठी माणसाला आणि कुणबी समाजाच्या माणसाला आपण नक्कीच सहकार्य करा. की आपल्या एक मराठी माणूस पुढे जातो आहे, त्या माणसाला सहकार्य करणं आपल्या सगळ्यांचा कर्तव्य आहे. तर तुम्ही जरूर या कार्यक्रमाला आणि आज त्याचा शुभारंभ आहे. तर कधी जर मंडणगडमध्ये आलात तरी या दुकानाला नक्की व्हिजिट द्या. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. एक आपला छोट्याशा दुकानाला भेट देतो. चला बाय बाय. उजवा पाहिला का माझे व्हिडिओ करत आहे ना. अरे बाबू सिद्धूचं शास्त्र उजवा पाय तर अशा पद्धतीने इकडे दुकानाची ओपनिंग झालेली आहे आणि या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहून प्रतापदा घोसाळकर आणि अशा पद्धतीने सगळे या ठिकाणी आज उद्घाटन आहे. नमस्कार मॅडम. बॅग मध्ये हे पाहिजे असं बॅग अशी नाही ना बॅग चालेल मग जास्त
हे असं. तर आज या ठिकाणी दादानी ओपनिंग केलेलं आहे दुकानाचा. आज पहिला दिवस आहे. शुभ दिवसानिमित्ताने या ठिकाणी गिरायक लोक शुभेच्छा देण्यासाठी येतात आणि त्यानिमित्तानं छोटी ना कुठली तरी छोटी वस्तू घेऊन जातात. या रक्तेदादा पालेगावचे सुपुत्र आहेत. त्यांनी एक मंडंगा ठिकाणी एक शहरा ठिकाणी छानपैकी एक व्यवसाय सुरू केला आहे स्वतःचा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ते आज सगळे महिला पुरुष वगैरे सगळे या ठिकाणी येऊन या दुकानाला व्हिजिट देत आहेत आणि छोटीशी वस्तू म्हणून घेऊन जात आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी ओपनिंग असल्या कारणाने या ठिकाणी सगळ्यांनी येऊन शुभेच्छा वगैरे दिलेल्या आहेत. खरंच अशीच आपल्या दादांचा धंदा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पण आल्यात आणि आज त्यांनी छोटी वस्तू घेऊन गेल्यात शुभ कार्याच्या दिवशी. धन्यवाद, तुमचे खूप खूप मनापासून आभार आल्याबद्दल. या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार अस्मिता केंद्रे मॅडम या ठिकाणी या दुकानाला घोष मताने निवडून आलेल्या आहेत. तसेच आमच्या घरचे मॅडम पाठीमागे आहेत. त्या बघा घरचे मॅडमसुद्धा खूप छान मताने निवडून आले आहेत. त्यांचे मनापासून आभार धन्यवाद. आणि आज या दुकानाला व्हिजिट देण्यासाठी खास एक आपुलकीचं नातं असताना या ठिकाणी या दुकानाला व्हिजिट देण्यासाठी आले आहेत. मॅडम काय सांगा थोडक्यात सांगाल दुकानाबद्दल? आज इथे आमचे बंधू म्हणून छोटे बंधू आमचे कार्यकर्ते माझ्या गावचे निलेशजी रक्तेसाहेब पाण्याचे माजी सरपंच यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप स्ट्रगल करून राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना स्वतःचं कुटुंब आणि व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी खूप प्रगती केली आणि आज इथपर्यंत येऊन ते पोहोचले. आज त्यांच्या दुकानाचं ओपनिंग आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. आपला माणूस हा पुढे जात असताना बघणं याच्यात खूप खूप समाधान वाटतं आणि ते समाधान आम्हाला लाभते. आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू की अशीच त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ, त्यांचं कुटुंबही प्रगतीपथावरती जावं आणि त्यांना आमच्या शिवसेने पक्षाकडून आणि त्यांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी झालेले इलेक्शन आणि त्याच्यामध्ये विजयाचे खरे शिल्पकार हे आमचे निलेशजी रक्तेसाहेब आहेत आणि त्यांनी एवढं सगळं करत असताना आपल्या व्यवसायाकडे आणि कुटुंबाकडे चांगलं लक्ष दिलं आणि आज या प्रगतीपर्यंत पोचलेले आहेत. त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देते आणि ईश्वराजवळ प्रार्थना करते की त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. आता जे राहिले की त्यांनी या. ओ विभाग प्रमुख शहर प्रमुख राठाडे साहेब सर्वांचे राठाडे साहेब सिले मॅडम ना पण या ओ मॅडम वटी भरा ना एक मॅडम थांबा थांबा हे दादांचा केंद्रे मॅडम 2 सदस्य कोण शिवसेना जिंदाबाद स्टूल पाहिजे का आणि तुम्हाला काय काम नाही तुम्ही पण जा अरे याला सांगा 3 नाही 6 सिंध झाले तिघांचे 70 केले 70 तिघांचे केले 6 सिंध झाले
हा बरं आहे ना कसं काय चाललंय प्रत्येकाने द्या ना एक एक आता या ते हो अनिल भाऊ आले 97,224 या तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळेजण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो रक्ते परिवारतर्फे. बघू शकता त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देणे. आणि अशा पद्धतीने सगळेजण या महालक्ष्मी स्टील सेंटर या दुकानासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी सर्वजण होऊ शकता की आपल्याला पाया वगैरे पडा हा तिकडेच आहे. बरं आहे ना कसं काय चाललंय